नमस्कार, मी संदीप देसाई। बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक ब्रेकिंग बातमी आहे। भिवंडी तालुक्यातल्या पिंपळास इथं मुंबई नाशिक महामार्गावर मुंबईकडून नाशिकच्या दिशेने जाणारा ट्रक पलटी झालेला आहे। काच बनवण्यासाठीची पावडर रोडवर पसरल्यानं मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली आहे। पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचून वाहतूक कोंडी हटवण्याचा प्रयत्न करतायत। ट्रक बाजूला करून रोडवरील वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न वाहतूक पोलिसांकडूनही सुरू आहे। ट्रकचं स्टीअरिंग लॉक झाल्यानं ट्रक पलटी झाल्याची माहिती मिळते आहे। अधिक माहिती घेऊयात, आपले प्रतिनिधी रवी शिंदे आपल्या सोबत आहेत। रवी, मुंबईवरून काचेची पावडर काच बनवण्याची पावडर भरलेला ट्रक हा नाशिक दिशेने जात असताना पिंपळास इथं स्टीअरिंग अचानक लॉक झाली, त्याच्यामुळे तो ट्रक पलटी झाला आणि त्यामधील जी पावडर होती ती पूर्ण रोडवरती पडल्याने सुमारे 2 ते 3 तास वाहतूक कोंडी झाली होती। मात्र त्यावेळेस सोशल मीडियावरती केमिकलचा टँकर पलटी झाल्याची अफवा पसरवल्यामुळे पोलीस प्रशासन आणि अग्निशमकाची मोठी धावपळ झाली होती। त्यानंतर आता ट्रक बाजूला करून क्रेनच्या सहाय्याने आणि पावडरही बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आलेली आहे। अगदी रवी, या सगळ्यामध्ये जर आपण बघितलं तर नेमका काय स्टीअरिंग लॉक झालं होतं, पण ट्रक पण दिसताना जुना दिसतोय, खूप अगोदरच्या मॉडेलचा, त्याबद्दल काय माहिती मिळते? नाही, ट्रक हा जुनाच वाटतोय। मात्र पोलिसांनी सांगितलं की ते अचानक स्टीअरिंग लॉक झाल्यामुळे तो ट्रक पलटी झालेला आहे। अगदी धन्यवाद रवी, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल। आपण या ट्रकची अवस्था जर बघितली तर स्टीअरिंग लॉक झाल्यामुळे हा ट्रक पलटी झाल्याची माहिती मिळते, पण ट्रकच्या अवस्थेकडे बघितलं तर ट्रकमध्ये अतिरिक्त भार सुद्धा असू शकतो, ओव्हरलोडिंगमुळे सुद्धा हा अपघात झालेला असू शकतो। पण ट्रकची अवस्था जर बघितली तर ट्रक खूप जुना आहे अशी सुद्धा परिस्थिती दिसते। पण आता सध्या वाहतूक सुरळीत करण्यामध्ये अग्निशमन दल आणि वाहतूक पोलिसांना यश आलेलं पाहायला मिळतं। ही पावडर जी आहे ती बाजूला हटवण्यात आलेली आहे आणि ट्रक सुद्धा क्रेनच्या सहाय्याने बाजूला हटवण्यात आलेला आहे।